सेवा सदन हायस्कूल सभागृहात श्वेता असोसिएशन व श्वेता मॅरेज ब्युरो तर्फे 61व्या वधूवर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। पांढरे डाग असणाऱ्यासाठी श्वेता असोसिएशन मागील 25 वर्षापासून कार्य करीत आहे आणि त्याच अंतर्गत पांढरे डाग असणाऱ्यासाठी वधूवर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। यात प्रमुख पाहुणे म्हणून पूर्व नागपूर आमदार कृष्णा खोपळे, माजी महापौर डॉक्टर नंदा जिचकार व श्वेता असोसिएशनच्या संचालिका डॉक्टर माया तुळपुडे प्रामुख्याने उपस्थित होत्या। श्वेता असोसिएशन तर्फे पांढरे डाग असणाऱ्यांसाठी आज वधूवर मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। श्वेता असोसिएशनच्या संचालिका आपल्या सोबत आहे। ताई, हा आज तुम्ही वधूवर मेळावा नागपुरात दुसऱ्यांदा आयोजित केलेला आहे, काय सांगाल? गोड असणाऱ्या व्यक्तींना लग्नासाठी खूप प्रॉब्लेम्स येतात आणि आमची ही जी श्वेता असोसिएशन 25 वर्षापूर्वी स्थापन झालेली संस्था आहे ती फक्त गोड असणाऱ्या व्यक्तींना फोकसमध्ये ठेवून त्यांच्या चांगले आयुष्य सुधारण्यासाठी काम करते। लग्न हा एक आयुष्याचा खूप मोठा भाग आहे आणि थोडंसं जरी वैगुण्य असलं तरी लग्नाला खूप प्रॉब्लेम येतात आणि म्हणून आम्ही ही संकल्पना 2002 सालापासून राबवतोय। आमचे हा 61वा मेळावा आहे, आजवर 60 मेळावे झाले आणि वेगवेगळ्या गावांमध्ये आम्ही हे आयोजित करतो। या मेळाव्यातर्फे किती लोकांचं आतापर्यंत लग्न झालेलं आहे? कमीत कमी 3000 लोकांची आजपर्यंत नोंदणी झाली आहे आणि सगळीच लोक सांगत नाहीत आमचं लग्न ठरलं म्हणून, तरीही 1800-1900 मुला मुलींची लग्न झालेली आहेत। तुम्ही आयोजक म्हणून काम करतायत, काय सांगाल? आज तुम्ही आयोजन केलेलं आहे मेळाव्याचं। मॅडम, एक छोटीशी दुरुस्ती करायची आहे की नागपुरातला हा 5वा मेळावा आहे। याच्या आधी पण आम्ही श्वेता असोसिएशन तर्फे वधूवर मेळावे घेतलेले आहेत आणि या मेळाव्यांचा अनुभव लक्षात घेता एक गोष्ट माझ्या लक्षात आली की आता मुलं, पांढरे डाग असणारे मुलंही समोर येत आहेत। नाही तर आमच्या आधीच्या मेळाव्यांमध्ये, काही मेळाव्यांमध्ये असं झालं होतं की पांढरे डाग असणाऱ्या मुलींची खूप स्थळं आली, खूप मुलींनी हा मेळावा आयोजित केल्यानंतर अटेंड केला, पण त्या मानाने मुलं आलेली नव्हती। कारण आपल्याकडे विदर्भात अजूनही अशी एक मानसिक स्थिती आहे, विशेषतः मुलांची आणि त्यांच्या आईवडिलांची, की काय झालं, पांढरे डाग आहेत, थोडंसं शारीरिक व्यंग असणारी मुलगी मिळेल। पण आता मला खूप खुशी होते की मागच्या मेळाव्यापासून आमचा अनुभव आहे की मुलं सुद्धा खूप संख्येने यायला लागलेली आहेत। एकच गोष्ट मला इथे सांगावीशी वाटते की शेवटी लग्न म्हणजे ही तडजोड असते, तर मुलांनी आणि मुलींनी आणि मुख्यतः त्यांच्या घरच्यांनी खूप अटी ठेवू नये। कारण त्यांची जर आपल्या मुलांची लग्न होणं ही प्रायोरिटी असेल तर त्यांनी कुठेतरी याही बाबतीत तडजोड करायला हवी। मग ती जातीची असू शकते किंवा शिक्षणाची असू शकते किंवा आर्थिक सुबत्तेची असू शकते। जर मुलगी चांगली कमावणारी असेल आणि बाकी सगळ्या चांगल्या गोष्टी असतील तर तिने शेती करणाऱ्या मुलाशी लग्न करायला काय हरकत आहे? नोकरीवालाच पाहिजे हा आग्रह कशाला? किंवा मुलगा चांगला कमावणारा असेल आणि मुलगी कमी शिकलेली असेल पण पांढरे डाग असतील आणि मुलालाही आहेत तर लग्न करायला काय हरकत आहे? तर ह्या ज्या आपल्या थोड्याशा अटी असतात की नाही मला अशीच मुलगी पाहिजे किंवा मुलगाच पाहिजे, नोकरी करणारीच पाहिजे, घर सांभाळणारीच पाहिजे, या सगळ्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्याच्या दोन्हीही पक्षांनी व्यवस्थित तडजोड केली तर उत्तम प्रकारे संसार होतो, हे आता नंदाताईंनी आपल्याला सांगितलेलं आहे। आणि आतापर्यंत जी काय लग्न श्वेता असोसिएशन मधून ठरलेली आहेत ती सगळी लग्न यशस्वीपणे नांदता आहेत ते वधूवर, कोणाचंही काहीही खुटफुट झालेली नाही आहे। त्याच्यामुळे ही तडजोड आणि थोडासा एक व्यापक दृष्टिकोन दोन्ही पक्षांनी ठेवला तर आमचंही काम सोपं होईल। ताई, तुम्ही खरं तर डॉक्टर आहात आणि एक वर मुलगा इथे आलेला होता, त्याचा घटस्फोट झाला, कुठे तर हा गैरसमज असू शकतो की काय भावना आहे माहीत नाही, पण त्यांनी बोलताना बोललं की आमच्या दोघांचं लग्न झालं, लग्नानंतर पांढरे डाग वाढलीत। तुम्ही काय बोलाल? तुम्ही रिसर्च केला आहे यावर? हा अगदी गौण मुद्दा आहे। तुम्हाला म्हणजे आमच्याकडे मुलं येतात की मला अदर्शनीय भागावर, न दिसणाऱ्या भागावर पांढरे डाग आहेत तर मला तशीच मुलगी पाहिजे। पण हे सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे की हे डाग कधीतरी वाढूही शकतात आणि लोकांचे 6-6 महिन्यात पूर्ण अंगभर पसरलेले आहेत। त्यामुळे लग्नानंतर डाग वाढले म्हणून मी घटस्फोट घेतला हे अतिशय चुकीचं आहे। हे कोणालाही कुठेही कधीही होऊ शकतं आणि कधीही वाढू शकतं। त्यामुळे लोकांनी असे नियम ठेवू नयेत आणि मला अतिशय वाईट वाटलं त्याचं ऐकून की अशा बेसवर त्याचा घटस्फोट झाला। खूप चुकीचं आहे हे आणि हे गैरसमजातून झालेलं आहे, कारण आपल्याला ह्याचं शास्त्रीय वैद्यकीय माहिती नाही आहे।
आणि तीच लोकांपर्यंत पोचवायसाठी आम्ही काम करतोय. शेवटचं जर आव्हान करायचं असेल पांढरे डाग असणाऱ्यांना सुद्धा किंवा इतर लोकांना तर काय करायचं? खरं म्हणजे ज्याला पांढरे डाग आहेत त्यांनीच ह्याच्यातून बाहेर पडायला पाहिजे. जर वीट मऊ दिसली तर लोक तुम्हाला खणणारच आहे. तुम्ही स्वतः आत्मनिर्भर व्हा की असू देत मला पांढरे डाग, काही बिघडत नाही, मी चांगला राहीन, जसं आता भाऊंनी सांगितलं मी चांगलं काम करीन. तर तुम्ही स्वतः जर ह्याच्यातनं बाहेर पडलात तरच तुम्ही चांगलं आयुष्य जगू शकता. आणि खरंच आपण ह्याचा बाऊ न करता जास्तीत जास्त चांगलं शिक्षण घेऊन चांगली नोकरी घेऊन सुंदर आयुष्य जगावं. आणि आमच्या काही मुला मुलींची अशी लग्न झालेली आहेत की त्यांच्या म्हणजे नवऱ्याला किंवा बायकोला पांढरे डाग नाही आहेत, पण त्यांनी ते छान ऍक्सेप्ट केलंय, असू देत पांढरे डाग, मला त्यांनी काही फरक पडत नाही. आणि लग्न करतानाच त्यांनी सांगितलं की मी हे डोळ्यापुढे ठेवलंय की कधीतरी तू पूर्ण पांढरी होशील किंवा तुझ्या चेहऱ्यावर असे पांढरे डाग येऊन ते विचित्र दिसेल, पण हे सगळं ऍक्सेप्ट करून मी लग्न केलेलं आहे. आणि हाच आमचा संदेश आहे, सगळ्यांनी असंच डोळ्यापुढे उदाहरण ठेवावं. आज श्वेता असोसिएशन कडून वर वधू मेळाव्याचं पांढरे डाग असणाऱ्यासाठी आयोजन करण्यात आलेलं आहे. कृष्णा भाऊ आपल्या सोबत आहोत. भाऊ, काय सांगाल आज तुम्ही या मेळाव्यात आले? मी श्वेता असोसिएशन मायाताई आणि दंदेताईचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि त्यांचं स्वागत करतो. नागपूर शहरामध्ये अनेक प्रकारचे वर वधू परिचय मेळावे होत राहतात, परंतु अशा प्रकारचे वर वधू परिचय मेळावे घेणं आणि एक नवीन ऊर्जा त्या लोकांच्या मनामध्ये तयार करणं, अशा प्रकारचा प्रयत्न या असोसिएशनच्या मार्फत झाला आहे. एखादा मुलगा असो की मुलगी असो, तो जन्मापासून अगर काही त्याला अडचण असेल, काही आरोग्याच्या दृष्टिकोनातून काही प्रयत्न असेल, अनेक मुलं बिचारे अपंग राहतात, दिव्यांग राहतात, कोणाला पांढरे डाग राहतात, अशा प्रकारच्या काही त्याच्यामध्ये काय दोष, परंतु समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन अलग राहते, समाजाची विचार करण्याची शैली त्यांच्याबद्दल अलग प्रकारची राहते. आणि तो त्याच्याचकडे सतत अगर पाहत गेला, सतत अगर त्याच्याचकडे तो आरोग्याच्या दृष्टिकोनातून आपल्या शरीराकडे पाहत गेला तर तो कधी पुढे जाऊ शकत नाही. आणि म्हणून अशा प्रकारचं आयोजन करणं, अशा प्रकारचं संमेलन करून त्यांचा हौसला बुलंद करण्याचं काम निश्चित स्वरूपात या कार्यक्रमाच्या माध्यमातून होईल. आणि या सगळ्या उपचारावर कुठंतरी रिसर्च होण्याची आवश्यकता आहे. अनेक प्रकारच्या इलाजावर काहीतरी रिसर्च करून काहीतरी दवाई काढून त्याचा मार्ग त्यांना ठीक करण्याचा प्रयत्न सुद्धा होते, परंतु याच्यावर अनेक प्रकारच्या पांढऱ्या डागाबद्दल अनेक प्रकारचे रोग ज्याला राहते तो बिचारा खूप प्रयत्न करते, खूप तो इकडे जाते तिकडे, जिथं ज्याला म्हटलं जिथं सांगते तिथं तो जात राहते, परंतु याच्यावर आतापर्यंत परमानंट इलाज निघाला नाही. आणि म्हणून या डॉक्टरांनी जे संध्याताई असेल, तुमचे दुसरी थोडे ताई जे आहे, त्यांनी जे अशा प्रकारचे केलं, हे दोन्ही डॉक्टर आहे, आणि या दोघांनी अगर विचार केला का याच्यावर एखादं रिसर्च करून काहीतरी पांढरे डाग मिटवण्यासंदर्भात काही प्रयत्न केलं तर याच्यासारख्या पुण्याचं काम होऊ शकत नाही. आणि म्हणून अशा प्रकारच्या ज्यांना असं प्रॉब्लेम आहे त्यांनी तर हा विचार करूच नाही. ते अगर सतत आपल्या शरीराकडे पाहत राहिले तर तो कधीच पुढे जाऊ शकत नाही. आणि म्हणून त्यांनी अगर दिमागातून हे सगळे विषय काढून टाकले, कारण आपल्या समाजामध्ये आपले विभूती लोक राहतात जे टीका करतात, त्याला असं आहे त्याला तसं आहे, तो काही जन्मापासून आलेला व्यक्ती राहत नाही, तो काही स्वतःहून त्याच्यावर काही असं येत नाही. हे आता जे काही कृपा होऊन जाते त्या काळामध्ये पुराण्या पिढीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम राहते आणि ते येणाऱ्या पिढीमध्ये ते समावेश होते. आणि म्हणून याच्याकडे खऱ्या अर्थाने लक्ष देण्याची गरज आहे. आणि म्हणून सगळ्यांनी या संमेलनाच्या माध्यमातून जे वर वधू परिचय मेळावा या ठिकाणी घेण्यात आला आहे, मी निश्चित स्वरूपात आयोजकाचे मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो. या ज्यांना डाग आहे त्या मुलीकडे मुलाकडे त्या पूर्ण परिवाराकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन बदलतो, त्यांच्यावर टीका टिप्पणी केली जाते. काय सांगाल जनप्रतिनिधी म्हणून जनतेला? नाही, लोकांची विचारशैलीमध्ये बदलाव येण्याची आवश्यकता आहे. जो टीका टिप्पणी करते त्यांनीच अगर स्वतः विचार केला का माझ्या परिवारामध्ये अगर असं असतं तर मी टीका टिप्पणी करू शकलो असतो का, अखेर ज्याच्यावर अशा प्रकारचे प्रॉब्लेम येते तो काही त्याचा का दोष आहे.
कोणाला जन्मापासून येते, कोणाला पिढोनपिढीपासून असेल तर नंतर त्याच्यावर हा प्रॉब्लेम निर्माण होते, तर त्या व्यक्तीचा का दोष आहे? आणि म्हणून समाजानं बी याच्यावर दृष्टिकोन बदलण्याची आवश्यकता आहे, कारण तेच आपले मुलं आहे, तेच आपली मुलगी आहे. आणि म्हणून समाजामध्ये बी अशा प्रकारच्या आरोग्यावर आपण त्यांना काय मदत करू शकतो, आपण त्यांच्या आरोग्यावर होणारे अडचणी, त्यांच्या प्रॉब्लेम असेल त्याचे आपण दूर कसं करू शकतो, या दृष्टिकोनातूनच समाजाने विचार करण्याची आवश्यकता आहे. ना करता हे फालतू विषय बोलून त्याची मानसिकता पुन्हा खराब करण्याचा प्रयत्न काही लोक करतात, ते टोटली चुकीचे आहे. आणि माझी विनंती आहे की आजच्या या संमेलनाच्या माध्यमातून जे आपले बंधू भगिनी बंधनामध्ये बसतील, जे बंधनामध्ये बनतील, त्यांना आमच्या तर शुभेच्छा आहेच, परंतु त्यांनी बी या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करावं, याच्याकडे मुळातच लक्ष देऊ नये. जे आहे ते आपण निपटून आणि ते सगळं भगवंताच्या भरोश्यावर सोडावं. आज नाही उद्या भगवंताच्या आशीर्वादाने हे सगळं रोगराई आपल्या शरीरातून निघून जाईल, हीच मी परमेश्वराचरणी प्रार्थना करतो आणि या सगळ्यांना आपल्या वतीने शुभेच्छा देतो. आज तुम्ही श्वेता असोसिएशनच्या वधूवर मेळाव्याला आलाय. खरं तर हा पांढरे डाग असणाऱ्यांसाठी एक मेळावा आहे. काय सांगाल तुम्ही या कार्यक्रमाला आला? या कार्यक्रमाला मी आली आणि डॉक्टर माया तुळपोळे यांच्या संस्थेला डॉक्टर संध्या दंडे पण इथे आहेत. या सगळ्यांच्या या प्रयत्नाला मला खूप दाद द्यावीशी वाटते की ह्या सुंदर कार्यक्रम आहे. वधूवर परिचय मेळाव्यातून दोन जीवांचं मिलन होऊन त्या विवाह करणार आहे. जो मनाचं मिलन महत्त्वाचं आहे आणि मन एकत्र जमले तर मला वाटते सुंदर संसारसुद्धा करू शकतो. त्यामुळे दिसणं आणि रूप याच गोष्टीला आपण जितकं वेटेज देतो त्यापेक्षा आपली वेवलेंथ त्या व्यक्तीशी किती जमते या गोष्टीचं सगळ्यात जास्त महत्त्व आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला शुभेच्छा देताना मी एकच सांगेन की जीवनात कुठलाही स्ट्रेस घेऊ नका, कारण मुळात स्ट्रेसनीच स्किनचे डिसीजेस होत असतात. त्यामुळे तुम्ही जर हॅप्पी राहिल्या आणि सगळ्या गोष्टी इझी गोईंग घेतल्या, लेट गो केल्या, तर मला असं वाटतं स्ट्रेस नसलेल्या आयुष्यामध्ये कुठल्याही स्किन डिसीजेस होणार नाही आणि हे जे आपण म्हणतो की जेनेटिकली पुढच्या पिढीमध्ये येऊ शकतात ते पण येणार नाही. त्यामुळे एकच अभ्यास करावा की आपल्या वेवलेंथ ज्यांच्याशी जमेल त्यांच्याशी या वधूवर परिचय मेळाव्यातून विवाह जमतील अशी मी अपेक्षा व्यक्त करते आणि या मेळाव्याला मी माझ्या सदिच्छा देते. खरं तर पांढरे डाग असणाऱ्याकडे बघण्याचा समाजाचा एक दृष्टिकोन वेगळा आहे. तुम्ही काय आव्हान कराल जनतेला? या गोष्टीतून मी जनतेपेक्षा ज्यांना पांढरे डाग आहे त्यांनाच सांगेन की तुम्ही मनातला न्यूनगंड काढून टाका आणि आत्मविश्वासाने या समाजात वावरा. कारण अनेक असे लोक आहे की ज्यांना पांढरे डाग आहे परंतु त्यांनी जीवनात खूप प्रगती केलेली आहे आणि त्याच्यामुळे त्यांचं जीवन एकदम नॉर्मल आहे. त्यामुळे आपण इतरांना बदलवू शकत नाही, आपण स्वतःलाच बदलवण्याची गरज आहे आणि मनातला न्यूनगंड काढून आत्मविश्वासाने आपण ज्या क्षेत्रात काम करत आहोत त्या क्षेत्रात वावरणं आजच्या काळामध्ये गरजेचं आहे. कारण समाज बदलत नाही, तो असा प्रोसेसने चालू असतो. आपण फक्त स्वतःला कॉन्फिडंटली आपण वावरलं पाहिजे. नक्कीच. तर श्वेता असोसिएशन तर्फे आज वधूवर मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. पांढरे डाग असणाऱ्यासाठी आयोजन होतं. पांढरे डाग म्हणजेच लोक याला आणि कोड असं संबोधलं जाते. या कार्यक्रमाला पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपळे देखील आले होते. त्यांनी देखील फार छान एक्झाम्पल देऊन समाजाला संबोधित केलेलं आहे. कुठे तर पांढरे डाग असणाऱ्यांना संबोधित केलं आहे. तर आजसाठी एवढंच. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.